महायुतीत जागा वाटपावरून अजूनही कुरबुरी सुरू। जाहीर झालेल्या जागांवर उमेदवार बदलला जाऊ शकतो। आमदार शिरसाट यांचं वक्तव्य। तर भाजपच्या दबावापुढे मुख्यमंत्री झुकणार नाहीत। माजी मंत्री सुरेश नवलेंचं वक्तव्य। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांसह निर्दोष सुटका झालेल्या आरोपींना हायकोर्टाची नोटीस। एका महिन्यात अंजली दमन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा, हायकोर्टाचे निर्देश। मनसेच्या महायुतीत समावेशाच्या चर्चा थंडावल्या। महायुतीतल्या पक्षांच्या चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव मनसेने फेटाळला। पुण्याचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या शिक्षणावरून जोरदार ट्रोलिंग। पुण्याचा उमेदवार अशिक्षित असल्याची सोशल मीडियावर खिल्ली। तर जनतेने माझी पीएचडी स्वीकारली आहे, धंगेकरांचं प्रत्युत्तर। महाराष्ट्र भाजपने नाव न सुचवल्यानं शिर्डीतनं उमेदवारी मिळाली नाही। माझा कट्ट्यावर रामदास आठवलेंचं वक्तव्य। राज ठाकरेंना घेऊन कोणाचा फायदा होणार नाही, माझा कट्ट्यावर रामदास आठवले यांचा दावा। उद्धव ठाकरेंनी ऍडजस्टमेंट करायला हवी होती, आठवलेंचं वक्तव्य। शक्ती प्रदर्शन करत जानकरांचा उमेदवारी अर्ज दाखल। फडणवीस, अजित पवार, पंकजा मुंडेंसह जानकरांची जाहीर सभा। गेल्या 2.5 महिन्यापासून मला टॉर्चर केलं, नाना पटोलेंचा प्रकाश आंबेडकरांवर निशाणा। योग्य वेळी योग्य उत्तर देऊ, पटोलेंचं वक्तव्य। 3,500 कोटी टॅक्स थकबाकी प्रकरणी काँग्रेसला दिलासा। निवडणुकीपर्यंत कोणतीही कारवाई होणार नाही, प्राप्तिकर विभागाचं सुप्रीम कोर्टामध्ये स्पष्टीकरण। एप्रिल आणि मे महिन्यात महाराष्ट्रामध्ये मोदींच्या सभांचा धडाका। राज्यात मोदींच्या जवळपास 10 सभांचं नियोजन। तारखा लवकरच जाहीर होणार। महावितरणच्या वीज दरात आजपासून वाढ। वीज बिलात सरासरी 7.5% वाढ। तर व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर 30 रुपयांनी स्वस्त। ऐन लग्नसराईत सोन्याच्या दराने गाठला उच्चांक। मार्च महिन्यात सोनं तब्बल 2,500 रुपयांनी महागलं, तर सोन्याचे दर 75,000 पार जाण्याचा अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।